वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000 ची 1,500 आणि 1,500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. श्रावण सरी बरोबर बरसणार. ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर, ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँडसह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज. सूट, ब्लेझर, 3 पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरंच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. So don't worry, just hurry. Conditions apply. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या सुशोभीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेनेनं पाडलं काम बंद. इचलकरंजी शहराच्या चौकाचौकात बेकायदेशीर डिजिटल फलकांची भाऊ गर्दी. नगरपालिका प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष. नवीन परिपत्रकातील जाचक अटींच्या निषेधार्थ जिल्हा परिषद ठेकेदारांनी टाकला काम वाटप समितीच्या बैठकीवर बहिष्कार. आणि उत्पादन साहित्याच्या वाढीव किमतीमुळे गणेश मूर्तींच्या दरात वाढ होण्याची शक्यता. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. ओके, टॉस. Yes, toss. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन
facility assistance, टू अँड फ्रो बस सर्व्हिस. industrial level infrastructure, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅक. NH4 विकासवाडी कागल. Contact 02325 243 977. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना बावन कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातम्या विस्तारानं. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या सुशोभीकरणाचं काम सध्या सुरू आहे. या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेनेनं हे काम आज बंद पाडलं. लक्ष्मी विलास पॅलेसच्या या कामात मलिदा खाणाऱ्यांचा शिवसेनेनं निषेध केला. शाहू जन्मस्थळाच्या कामात भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. भ्रष्टाचार विरहित दर्जेदार काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. खुल्या बाजारात 20 ते 25 रुपयांना मिळणाऱ्या वस्तू 100 ते 125 रुपये दरानं खरेदी केल्या आहेत. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या कामातील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेनेनं आज आंदोलन छेडलं. जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कनिष्ठ अभियंता अनंत पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सागवानी लाकूड तसंच अन्य साहित्य खरेदी करताना बांधकाम विभागाची परवानगी घेतली होती का असा सवाल करत निकृष्ट दर्जाचं काम तातडीनं बंद करण्याची मागणी केली. परंतु इथले जे ठेकेदार आहेत, पुरातत्व खात्याचे अधिकारी आहेत आणि काही इथे जे संबंधित लोक आहेत, त्या लोकांनी धचा मा करून सार्वजनिक बांधकाम विभागाची काही ठिकाणी परवानगी न घेता 3 रुपयाची वस्तू 300 रुपये, 300 रुपये वस्तू 3000 रुपये लावून अक्षरशः ह्या ठिकाणी लूट केल्याचा आमचा आरोप आहे. मग उदाहरणार्थ सागवान असून दे, माती टाकण्या ठेका असून दे किंवा पेविंग ब्लॉक असून देत, काही असून देत, जे मटेरियल प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची तिथं परवानगी घेणं आवश्यक असताना त्यांनी आपल्या स्तरावर त्यांनी परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे. शाहू जन्मस्थळाचं काम दर्जेदार व्हावं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटक आकर्षित व्हावे या दृष्टीनं लक्ष्मी विलास पॅलेसचा विकास करणं आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्व विभाग आणि शिवसेनेची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी केली. तसंच कारागीर आणि मजुरांना काम बंद करणं भाग पाडलं. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता अनंत पाटील यांनी दिली आहे. शाहू जन्मस्थळ जतन दुरुस्तीचं काम आतापर्यंत 70% काम पूर्ण झालेलं आहे. आतापर्यंत काम सुरू होतं आपलं, तर आज शिवसेनेनं निदर्शनं केलीत आणि त्यांनी काम बंद ठेवायला सांगितलेलं आहे. त्यामुळं आता सध्या काम बंद करून वरिष्ठांना याबाबत सगळं माझ्यामार्फत कळवण्यात येईल. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या कामात भ्रष्टाचार होणं हा प्रकार प्रचंड चीड आणणारा आहे. शाहू जन्मस्थळाच्या कामातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिलाय. जिल्हा प्रमुख विजय देवणे, रवी चौगुले, दिलीप पाटील कावणेकर, शिवाजी जाधव, दत्ता टिपुगडे, तालुका प्रमुख राजू यादव, शशिकांत बिडकर, किरण पडवळ, हर्षल सुर्वे आंदोलनात सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरात बेकायदेशीरपणे डिजिटल बोर्ड लावून नगरपालिकेचा महसूल बुडवला जात आहे. पण पालिका प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शहर डिजिटलमय झालं असून अनधिकृतपणे डिजिटल पोस्टर्स उभा करणाऱ्यांचा धंदा तेजीत आहे. या सर्वांमुळे शहर विद्रूप झालंय. या डिजिटल फलक युद्धात सर्वच पक्षीयांचा समावेश असल्यानं त्या विरोधात कोण आवाज उठवणार असा प्रश्न उपस्थित झालाय.
सध्या कमी पैशात अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी डिजिटल फलकाचा वापर सर्रास केला जात आहे. वाढदिनाचे, श्रद्धांजलीचे तसंच उद्योगाची प्रसिद्धी असो किंवा एखाद्या नेत्याचा जय जयकार, त्यासाठी किरकोळ रक्कम खर्च करून डिजिटल फलक उभा करण्याचा पर्याय स्वीकारला जातो. हा फलक शहराच्या मुख्य चौकात लावण्यासाठी दबाव तंत्र वापरलं जातं. तसंच शहराच्या प्रत्येक चौकात डिजिटल फलक लावून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातो. इचलकरंजी याला अपवाद नाही. इथं प्रत्येक चौकात विविध पक्ष आणि संघटनांच्या नेत्यांच्या डिजिटल बोर्डांची अक्षरशः भाऊगर्दी झाली आहे. त्यातून गटातटाचं राजकारण उफाळून येऊन अनेक वेळा वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे नगरपालिका सर्वसाधारण सभेत व्यावसायिक डिजिटल फलकाशिवाय अन्य कोणतेच फलक न लावण्याचा एकमतानं निर्णय झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे. त्यामुळे गल्लीतील कार्यकर्ता ते नेता सर्वांनाच आपल्या प्रसिद्धीसाठी कोणतंही कारण पुरतं. त्यासाठी शहरातील मुख्य मार्गासह अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे डिजिटल फलकाचे खांब उभे असल्याचं पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनीच उघडकीस आणलं. त्यामुळे उपनगराध्यक्ष संजय कांबळे यांनी शहरातील सर्व बेकायदेशीर डिजिटल फलकांचे खांब काढण्याचा आदेश प्रशासनाला दिला. या आदेशानंतर 3 आठवड्यांचा कालावधी लोटला तरी शहरात अनेक ठिकाणी बिनदिक्कतपणे उभे असलेले डिजिटल बोर्ड मात्र जैसे थे असल्याचं दिसत आहे. यातून पालिकेचा महसूल बुडत असला तरी ही पालिका प्रशासन याकडे कानाडोळा का करत आहे असा सवालही उपस्थित होत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून डिजिटल फलकाचा व्यवसाय करणाऱ्यांचं मात्र फावत असल्याचं दिसत आहे. किरकोळ कारणावरून आंदोलन करून आपण या शहराचे कैवारी असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या छबी या फलकांवर झळकत असल्यानं त्या विरोधात आंदोलन कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन मयूर चिंदेसह संजय कुडाळकर. शिवाजी पेठेतील खंडोबा आणि वेताळ तालमीच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी धुमश्चक्री उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आज 3 अटक केली. अटक केलेल्यांची संख्या आता 8 झाली आहे. कोल्हापूर शहरात त्र्यंबोली यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. शुक्रवारी शिवाजी पेठेतील खंडोबा आणि वेताळमाळ या 2 तालमीचे कार्यकर्ते त्र्यंबोली यात्रेसाठी नदीचं पाणी आणण्यासाठी गेले होते. परत येत असताना डॉल्बी लावलेले ट्रॅक्टर पुढे घेण्याच्या कारणावरून या दोन्ही तालमीच्या कार्यकर्त्यात वाद होऊन तुफान दगडफेक करण्यात आली होती. या प्रकारानं तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी 8 जणांना अटक केली होती. रविवारी रात्री रमेश पाटील, योगेश चौगले, आशिष जरक, विकी सुतार, नेमिनाथ निकम या 5 जणांना तर आज एका अल्पवयीन मुलासह सौरभ चौगले आणि अमित पवार या 3घांना अशा एकूण 8 जणांना अटक केली. पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे अधिक तपास करत आहेत. जिल्हा परिषदेनं मजूर संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना विकास कामं देण्यासंदर्भात नवं परिपत्रक लागू केलंय. मात्र या परिपत्रकातील अटी जाचक असल्याचा आरोप करत ठेकेदारांनी काम वाटप समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. टक्केवारीसाठी छोट्या ठेकेदारांची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करत ठेकेदारांनी प्रशासनाचा उद्धार केला. तसंच आपल्यावरील अन्याय दूर होईपर्यंत जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व प्रकारच्या विकास कामांवर आजपासून बहिष्कार टाकण्याचा निर्धारही केला. दरम्यान याबाबत चर्चा करण्यासाठी प्रचंड संख्येनं ठेकेदार केबिनमध्ये घुसल्यामुळे संतप्त झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांनी या ठेकेदारांची चांगलीच कानउघडणी केली. जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीमार्फत मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना 5 लाख रुपयांपर्यंतची विकास कामं दिली जातात. आता जिल्हा परिषदेनं 15 लाख रुपयापर्यंतची विकास कामं करण्यासंदर्भातील नवीन परिपत्रक लागू केलंय. मात्र हे परिपत्रक ठेकेदारांच्या कामांवर निर्बंध आणणारं आणि जाचक असल्याचा आरोप ठेकेदारांनी केलाय. या परिपत्रकातील जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी करत सर्व ठेकेदारांनी समितीच्या आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात या ठेकेदारांनी प्रशासनाचा अक्षरशः उद्धार केला. अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या मागणीमुळे कामाचा दर्जा घसरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ठेकेदारांची पिळवणूक थांबवा, टक्केवारीची प्रथा बंद करा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सर्व ठेकेदार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर VM सूर्यवंशी यांच्या दालनात घुसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. जोरजोरात बोलणाऱ्या मुकुंद पवार यांच्यासह अन्य संस्था प्रतिनिधी आणि ठेकेदार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांनी चांगलंच झापलं. त्यानंतर हे ठेकेदार ताळ्यावर आले. तुमची मागणी लेखी स्वरूपात द्या, त्यावर निर्णय घेऊ अशी सूचना डॉक्टर सूर्यवंशी यांनी संबंधितांना केली. दरम्यान आपल्यावरील अन्याय दूर होईपर्यंत सर्व प्रकारच्या विकास कामांवर बहिष्कार टाकण्याचं ठेकेदारांनी जाहीर केलंय. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन करायचं आम्ही सर्व कंत्राटदार बंधूंनी, मग त्यात सोसायटीचे कंत्राटदार असू देत, सुभे कंत्राटदार असू देत, इतर कंत्राटदार असू देत, सर्वजणांनी आम्हाला एक मताने ठराव केलेला आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणं जलमय झाली आहेत. गगनबावडा तालुक्यातील काही गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. तिसंगीपैकी टेकवाडी इथंही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावाला युवा नेते धनंजय महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली. तसंच युवा शक्तीच्या माध्यमातून सर्वतोपरी सहाय्य करू अशी ग्वाहीही दिली. यंदा पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणातील विसर्ग सुरू झाल्यानं अनेक ठिकाणी पाणी पातळीत फार मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी घुसलं आहे. या सर्व ठिकाणांना शासकीय मदत पोहोचण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर या गावांना युवा नेते धनंजय महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली. पूरग्रस्तांच्या समस्या महाडिक यांनी जाणून घेतल्या. तिसंगीपैकी टेकवाडी या गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे नागरिकांना नावेतून प्रवास करण्याची वेळ आली आहे. या गावाला शासनाच्या मदतीतून भरघोस निधी उपलब्ध करून देऊ, ज्याद्वारे आपत्काळात या ग्रामस्थांना संपर्कहीन होण्यापासून वाचता येईल अशी ग्वाही महाडिक यांनी दिली. तसंच युवा शक्तीच्या माध्यमातून इथल्या ग्रामस्थांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी रामराजे कुपेकर, अजित कोरे, अमोल माने, रहीम संधी, नितीन लोहार आदी उपस्थित होते. बुद्धी, चैतन्य आणि समृद्धी याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींच्या दरात यंदा वाढ होणार आहे. सातत्यानं वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता आधीच मेटाकुटीला आली आहे. अशातच गणेश मूर्तींची दरवाढ आणि उत्सव काळात वाढणाऱ्या महागाईमुळे खिशाला कात्री बसणार आहे. दरम्यान यंदाही मुबलक प्रमाणात शाडू उपलब्ध झाला नसल्यानं पर्यावरणपूरक मानल्या जाणाऱ्या शाडूच्या गणेश मूर्तींची संख्या कमी झाली आहे, तर प्लॅस्टरच्या मूर्तींची संख्या वाढली आहे. याचा फटका पर्यावरणाला बसणार आहे. 1.25 महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. लाडक्या गणरायाच्या आगमनाकडे आबालवृद्ध भक्तांचं लक्ष लागलं आहे. आनंद, मांगल्य, चैतन्य आणि समृद्धी घेऊन येणारा उत्सव अशी गणेशोत्सवाची ओळख आहे. मात्र यंदा गणेशोत्सवाच्या उत्सवाला महागाईची झळ बसणार आहे. प्लॅस्टरच्या मूर्ती जलप्रदूषण वाढवत असल्यानं मातीच्या म्हणजेच शाडूच्या मूर्ती बनवाव्यात असा आग्रह सर्व पातळीवर होतोय. मात्र शाडू उपलब्ध नसल्यानं यंदाही प्लॅस्टरच्याच मूर्ती जास्त संख्येनं बनवण्यात आल्या आहेत. शाडूची मूर्ती बनवण्यासाठी तुलनेनं अधिक खर्च येतो. 18 किलो वजनाचं शाडूचं पोतं गेल्या 2 वर्षांपूर्वी 95 रुपयांना मिळत होतं. यंदा त्याचा दर 150 रुपयांवर गेलाय. शाडू मातीची 1 फुटाची गणेश मूर्ती बनवण्यासाठी अर्धा पोतं शाडू, 60 रुपयांचा कापूस, 50 रुपयांचा रंग, दोघांची मजुरी 150 रुपये, वाहतूक खर्च 10 रुपये, काळी माती असा साधारण 300 ते 350 रुपये खर्च येतो. मूर्तीचा छाप करून घेण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. दिवसभरात 2 कारागीर 3 मूर्ती बनवू शकतात. शाडूची मूर्ती बनवताना कुंभार बांधवांच्या कलेचा खरा कस लागतो. मात्र शाडू मूर्तीला हात, सोंड, पाय, आभूषणं, प्रभावळ हे वेगळं तयार करून बसवावं लागतं. टचिंग पॉलिशिंगसाठीही अत्यंत मेहनत घ्यावी लागते. या उलट प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवताना उत्पादन खर्च कमी आणि मूर्ती बनवण्याचा वेग जास्त असतो. गेल्या वर्षी 130 रुपयांना असणारं 20 किलोच्या प्लॅस्टरचं पोतं यंदा 160 रुपये झालं आहे. या एका पोत्यातून 1 फुटाच्या साधारण 10 मूर्ती तयार होतात. रबरी साच्यामुळं आणि प्लॅस्टरच्या गुणधर्मामुळं हात, सोंड, प्रभावळ, आभूषणासह मूर्ती साकारते. या मूर्तीसाठी साधारण 150 रुपये खर्च येतो. एक व्यक्ती एका दिवसात प्लॅस्टरच्या सुमारे 10 मूर्ती तयार करू शकते. वजन कमी, उत्पादन खर्च कमी, मूर्ती बनवायचा वेळ कमी आणि सुबकता जास्त, यामुळे प्लॅस्टरची मूर्ती बनवणं कुंभार नागरिकांना अधिक सोयीचं ठरतंय. परिणामी गेल्या 15 वर्षात शाडूंच्या मूर्तींची संख्या झपाट्यानं कमी झालीय. प्लॅस्टरच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याची चर्चा आहे. मात्र यंदाही आधीपासून याचं नियोजन झालं नसल्यानं गणेशोत्सवाच्या तोंडावर हा वाद सुरू झाला आहे. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ झाल्यामुळं यंदा गणेश मूर्तींचे दर वाढणार आहेत, असं मत कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीचे कार्याध्यक्ष बबन वडणगेकर यांनी व्यक्त केलं. शाडू तर मिळतच नाही. जरी मिळाले तरी ते वाढीव किमतीनं खाजगी मालकांकडे घ्यावं लागते. त्यामुळं शाडूचं गणपती कमी. तसं बघायला तर आता प्लॅस्टरचं पहिलं म्हणजे छाप तयार करणाऱ्यांची पण मजुरी वाढलेली आहे. गाभा जवळ नाही म्हणलं तरी तामिळनाडून आणायला लागतोय. भाड्यात वाढ झालेली आहे आणि परत मजुरीत जे कर्मचारी आता इथं काम करतात त्यांच्या मजुरीतही वाढ झालेली आहे. आणि शाडूची मूर्ती पाण्यात लवकर विरघळते, पण प्लॅस्टर मात्र विरघळायला वेळ लागतो आणि ते एकाच जागेवर साठून राहतं. प्लॅस्टरमधील घातक घटकांमुळे प्रदूषणाचाही धोका निर्माण होतो. पण मुळात शाडू पुरेसा उपलब्ध होत नाही आणि मिळाला तरी जास्त दरानं घ्यावा लागत असल्यानं मूर्तींची किंमतही वाढतीये.
अशा परिस्थितीत कुंभार समाजाकडे प्लॅस्टर वापरण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. मात्र यामुळे शाडूच्या मूर्तींचे दर वाढतच आहेत. यंदा शाडूच्या 1 फुटाच्या मूर्तीचा दर 400 ते 500 रुपये तर प्लॅस्टरच्या मूर्तीचा दर 300 ते 400 रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या खिशाला चाट बसण्याची शक्यता आहे. बी न्यूज साठी कॅमेरामन सागर चौगुलेसह अभिजित सोकांडे. बातमीपत्राच्या पुढच्या भागात शिवसेनेच्या वतीनं शहरातील 40 शाळांना संगणक वाटप. मुंबई इथं सुरू असलेल्या डॉक्टर ND पाटील यांच्या धरणं आंदोलनाला कोल्हापुरातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा. PSI परीक्षेत राज्यात 12वा आलेल्या रोहित बंडगरचा युवा नेते धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढच्या भागात थोड्याच वेळात. कोल्हापूर बदलतंय. विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बत्रास. डॉक्टर बत्रास. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू. गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर.
7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट्स सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15.
Attractive Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्वोटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन,
शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. गडचिरोलीत 100 कोटींचे रस्ते वाहून गेले. गडचिरोलीचे पालकमंत्री आर पाटील यांची माहिती. शेगावमध्ये 73 मुलींना मध्यान्ह भोजनातून विषबाधा. नाशिक जिल्ह्यातल्या चिंचवे इथं बंधाऱ्याचा स्लॅब कोसळून 5 अभियंत्यांचा मृत्यू. शिर्डीत 3 भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून. विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा, विदर्भातल्या आमदारांची विधानसभेत मागणी. आमदारांच्या निलंबनाविरोधात विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विरोधक सभागृह चालू देत नाहीत, सरकार कुठल्याही मुद्द्यांवर चर्चेला तयार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधकांवर टीका. नोएडामधील वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या IAS अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल या उत्तर प्रदेश सरकारकडून तडकाफडकी निलंबित. राज्यसभेचं सभासदत्व मिळवण्यासाठी 100 कोटी रुपये करावे लागतात खर्च. काँग्रेस ज्येष्ठ नेते खासदार वीरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानं खळबळ. आता पाहूयात इतर बातम्या. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळावं यासाठी आमदार क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं 124 संगणकांचं वाटप करण्यात आलं. सर्वसामान्य मुलांना आधुनिक शिक्षण मिळालं तर शिक्षण सम्राटांनी मांडलेला बाजार मोडीत निघेल असं प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं. शाहू स्मारक इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज संगणक प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. एकीकडे सर्व क्षेत्रात वेगानं प्रगती होत असताना दुसरीकडे आजही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. त्यांना या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं शहरातील 40 शाळांना 124 संगणकांचं वाटप करण्यात आलं. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन इथं कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी शाहू फुले आंबेडकर या समाज सुधारक व्यक्तींच्या देशातच गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे अशी खंत व्यक्त केली. शिक्षण सम्राटांनी मांडलेला बाजार मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही संगणकाचं ज्ञान मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं या संगणकांचं मोफत वाटप करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यार्थ्यांनी संगणक युगात टिकून राहण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा असं आवाहन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, संभाजी जाधव, नगरसेवक राजू हुंबे, विजय मोरे, वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड बहिरेवाडी पुलावरून पंचगंगा नदीच्या महापुरात पोहण्यासाठी उडी मारल्यानं महाविद्यालयीन तरुण वाहून गेला. अक्षय किशोर पाटील असं त्याचं नाव आहे. आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीनं आज दिवसभर यांत्रिक बोटीतून शोध मोहीम घेण्यात आली. मात्र सायंकाळपर्यंत अक्षय सापडला नाही. कुरुंदवाड इथला अक्षय किशोर पाटील हा आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांबरोबर बहिरेवाडी जवळील पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे बहिरेवाहक्ष इथल्या जुन्या पुलावर 2 ते 2.5 फूट पाणी आलं असून हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. पोहण्यासाठी आलेल्या अक्षयनं सुरुवातीला नवीन पुलावरून पंचगंगा नदी पात्रात उडी मारून पोहत जुन्या पुलाजवळ गेला. तिथं शर्ट काढून जुन्या पुलाच्या संरक्षक कठड्याच्या खांबावरून अक्षयनं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं उडी मारली. त्यावेळी प्रवाहाचा मारा बसल्यानं अक्षय पुलाच्या कठड्याला धडकून बुडाला आणि पुलाच्या दुसऱ्या दिशेनं काही अंशी दिसून बेपत्ता झाला. अक्षय गायब होताच त्याचे मित्र भीतीनं नदीतून बाहेर आले. दुपारी ही घटना घडल्यानं याबाबत कोणालाच लवकर माहिती मिळाली नाही. कुरुंदवाड बहिरेवाडीमधील नागरिकांना अक्षयच्या मित्रांनी माहिती देताच मोठी गर्दी जमा झाली होती. मात्र वाहत्या प्रवाहामध्ये अक्षय बेपत्ता झाल्यानं काहीच करता आलं नाही.
तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या यांत्रिकी बोटीद्वारे कुरुंदवाड ते अनवडी, कुरुंदवाड नृसिंहवाडी पुलापर्यंत आज दिवसभर शोध मोहीम घेण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अक्षय सापडला नाही. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अक्षयला पोहता येत असतानाही तो बेपत्ता झाल्यानं पाटील कुटुंबियांवर दुःखाचं सावट पसरलंय. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या PSI परीक्षेत रोहित बंडगर यानं खुल्या प्रवर्गात राज्यात 12वा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल युवा नेते धनंजय महाडिक यांनी बंडगर याचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या PSI परीक्षेत जिल्ह्यातील अनेक तरुणांनी यश मिळवलं आहे. त्यामध्ये रुईकर कॉलनी इथल्या रोहित पंडितराव बंडगर यानं या परीक्षेत खुल्या प्रवर्गात राज्यात 12वा आणि NTC प्रवर्गातून 2रा क्रमांक मिळवला आहे. बंडगर हा धनंजय महाडिक युवा शक्तीचा कार्यकर्ता आहे. बंडगरच्या या यशाबद्दल युवा नेते धनंजय महाडिक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन केलं. शासकीय नोकरीच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत जोपासणं महत्त्वाचं असल्याचं महाडिक यांनी यावेळी नमूद केलं. सत्कार सोहळ्याप्रसंगी युवा शक्तीचे रहीम सनदी, तौफिक वीर शिकारी, यदुराज पाटील, जावेद गुहागरकर, टिपू मोगल, इर्शाद शेख, पंकज कडवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तासगाव पलूस सहकारी साखर कारखान्याच्या खासगीकरणाविरोधात मुंबई इथं डॉक्टर ND पाटील यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाला आज कोल्हापुरातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. तसंच शासनाचा आणि राज्य सहकारी बँकेचा निषेध केला. सांगली जिल्ह्यातील तुर्ची इथं तासगाव पलूस सहकारी साखर कारखाना आहे. 27,000 शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत. मात्र हा साखर कारखाना राजकीय तडजोडीसाठी एका व्यक्तीला फक्त 14 कोटीला विकण्याचा घाट महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं घातलाय. या बेकायदेशीर खासगीकरणाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ND पाटील यांनी 22 जुलैपासून मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांसह धरणं आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आज कोल्हापूर जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. बिंदू चौकात त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राज्य सहकारी बँकेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी माजी आमदार संपत बापू पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शामराव सूर्यवंशी, अशोकराव पवार पाटील, बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या आवारात असलेल्या वसतिगृहाच्या दुर्दशेच्या निषेधार्थ मनसेनं विद्यापीठासमोर निदर्शनं केली. यावेळी त्यांनी वसतिगृहातील समस्यांची चित्रफीत दाखवून प्रशासनाला धारेवर धरलं. शिवाजी विद्यापीठातील मुलामुलींच्या वसतिगृहामधील दुरवस्थेचा मनसेनं पर्दाफाश केला. वसतिगृहातील खोल्यांना लागलेली गळती, धोकादायक अवस्थेत असलेल्या फ्यूज पेट्या, अस्वच्छ पाण्याची टाकी या असुविधांच्या निषेधार्थ मनसेनं विद्यापीठासमोर निदर्शनं केली. यावेळी विद्यापीठ प्रशासनाला खोल्यांमधील गैरसोयींची चित्रफीत दाखवून जाब विचारला. वसतिगृहाचे रेक्टर श्री गोफणे हे जादा पैसे घेऊन बाहेरील विद्यार्थ्यांना या खोल्यांमध्ये प्रवेश देत असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाईची मागणी मनसेनं केली. विद्यापीठाचे प्रकुलगुरू अशोक भोईटे यांना वसतिगृहातील गैरसोयींबाबत कार्यवाही करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं. विद्यापीठ प्रशासनानंही याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी परीक्षा नियंत्रक BM हिरडेकर, डॉक्टर AM सरवदे, रेक्टर प्रमुख प्राध्यापक LM काटकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, निलेश लाड, सागर साळोखे आदी उपस्थित होते. संभाजीनगर जवळील सुधाकर जोशी नगरात गुरुवारी पूर्व वैमनस्यातून दोघांवर तलवार हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज 2 महिलांसह 3घांना अटक केली आहे. संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरात वर्चस्व वादातून तरुणांच्या गटात वारंवार वाद उफाळून येत आहेत. या वादातून एका गटानं गुरुवारी अनिल चेंबडे आणि महादेव कांबळे यांच्यावर तलवार हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी दयानंद नागटिळे आणि गुरु कांबळे या दोघांना शुक्रवारी अटक केली होती. तर आज योगेश दगडू मांजरे याच्यासह जयश्री प्रकाश नागटिळे आणि शोभा अरुण तट या 2 महिलांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक DS गायकवाड अधिक तपास करत आहेत. चिकाटीनं प्रयत्न केल्यास होतकरू तरुणांसाठी CA होऊन उज्ज्वल करिअर करता येणं सहज शक्य आहे. येत्या काही वर्षात भारताला 2 लाखापेक्षाही अधिक CAंची गरज असल्यानं CA हे सर्वोत्तम करिअर आहे असं मत चार्टर्ड अकाउंटंट संजय साने यांनी व्यक्त केलं. जून 2013 मध्ये पार पडलेल्या CPT परीक्षेत राजारामपुरी इथल्या ऑक्सफर्ड क्लासमधील 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंतांचा सत्कार नुकताच पार पडला.
चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया नवी दिल्ली द्वारा जून 2013 मध्ये घेण्यात आलेल्या CA-CPT या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला। या परीक्षेत राजारामपुरी इथल्या महाजन सर संचलित ऑक्सफर्ड क्लासमधील सर्वाधिक म्हणजे 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ऑक्सफर्डच्या मुख्य कार्यालयात आयोजित केला होता। समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट संजय साने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली। CPT परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल रजत पवार, श्रावणी मेहता, निकिता जाधव, ऋतुजा नरके, अर्पिता डोरले, अमृता भोसले, प्रांजली मोघे यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर 12वी बोर्डात कॉमर्स शाखेमधून प्रथम आलेली श्रावणी मेहता, द्वितीय आलेल्या निकिता जाधव आणि तृतीय क्रमांकाबद्दल सानिका अलावानी यांचाही गौरव करण्यात आला। नव्यानं CA होणाऱ्या तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचं साने यांनी सांगितलं। यावेळी ऑक्सफर्ड क्लासचे संचालक महाजन सर यांनी क्लासचा गुणवत्ता अहवाल सादर केला। या समारंभाला कोल्हापुरातील नामवंत चार्टर्ड अकाउंटंट, गुणवंत विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, PSI पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव असा संयुक्त कार्यक्रम भोगावती इथं संपन्न झाला। भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वारसा धैर्यशील पाटील कौलवकर यांनी जपला आहे। हा कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना विविध योजना राबवून काटकसरीच्या धोरणाचा अवलंब करत कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत। धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस आज भोगावती परिसरात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला। या अंतर्गत कारखाना परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या तसंच गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांचा सत्कार संपन्न झाला। धैर्यशील पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कारखान्यातील कामगारांसाठी रक्तगट आणि दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांनी पाटील यांना वह्यांच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला कार्यकारी संचालक SS पाटील, राधानगरी पंचायत समिती सभापती वंदना पाटील, बाबा नांदेकर, AY पाटील आदींसह कारखान्याचे सर्व संचालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना तिथल्या संधी आणि मर्यादा माहीत असणं गरजेचं आहे। त्यानुसार संधीचा विस्तार करण्यासाठी चाकोरी बाहेरील विचार करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन वीणा पाटील यांनी केलं। रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर शाखेच्या वतीनं आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या। रोटरी मुव्हमेंट कोल्हापूरनं रेसिडेन्सी क्लब इथं मोटिवेशन आणि टीम बिल्डिंग यावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला चॅनल बीच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि आशा जैन यांनी वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांचं स्वागत केलं। वीणा पाटील यांनी चाकोरी बाहेर जाऊन विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। प्रत्येक क्षेत्राला मर्यादा आणि संधी असतात, त्या ओळखून भविष्यातील वाटचालीचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। वेगळ्या वाटेवर जाताना आपले आडाखे व्यवस्थित आखणं आणि त्यानुसार आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करणं ही खऱ्या लीडरची ओळख असते। पर्यटन क्षेत्रातील अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दलही वीणा पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली। या कार्यक्रमाला रोटरी मुव्हमेंटचे सभासद उपस्थित होते। 50हून अधिक कलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार, कोल्हापुरात प्रथमच झालेला कंटेम्पररी स्टाईलमधील एरियल डान्स तसंच युद्ध नृत्य, तांडव नृत्यानं देहभान हरपून गेलेले रसिक, भारतीय वाद्य आणि पाश्चिमात्य नृत्यशैली यांची अनोखी जुगलबंदी अशा वेगळ्या वातावरणात कोल्हापुरात नृत्य लहरी हा कलाविष्कार संपन्न झाला। कोल्हापूरच्या शिवालय नृत्य मंदिरातील अवघ्या 3 वर्षाच्या कलाकारापासून ते 30 वर्षीय कलाकारापर्यंत सर्वांनीच नृत्याची उत्कृष्ट अदाकारी सादर करत करवीरकरांना भारावून सोडलं। कोल्हापूरची नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील हिच्या संकल्पनेतून शिवालय संस्था निर्मित नृत्य लहरी हा अभिनव नृत्याविष्कार आयोजित करण्यात आला होता। केशवराव भोसले नाट्यगृहात बटरफ्लाय डान्सनं या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला। लहान मुलींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सौ अरुंधती महाडिक, गीता पाटील, गायत्री पाटील, शोभा पाटील, शरद शहा, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यानंतर कलाकारांनी एकाहून एक सरस नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। डमरू, घट्टम, मृदंग, ढोलकी, बासरी, पियानो, कॅसिओ, गिटार, संतूर, ऑक्टोपॅड अशा वाद्यांचा सुरेख संगम साधत विविध प्रकारच्या नृत्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। संयोगितानं प्रथमच कंटेम्पररी स्टाईलमधील एरियल नृत्य सादर करून करवीरकरांना वेगळीच अनुभूती दिली। या कार्यक्रमाच्या वेळी भरतनाट्यम परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि जीवरक्षक दिनकर कांबळे यांचा गौरव सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला।
हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपेरी प्रवासावर आधारित वो फिर नहीं आते या गीत संगीतपर मैफिलीचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आलं होतं. राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेली सदाबहार गीतं या कार्यक्रमात सादर झाली. कोल्हापुरातील हृदयस्पर्श सांस्कृतिक व्यासपीठाच्या वतीनं राजेश खन्ना यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विशेष संगीतपर मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. केशवराव भोसले नाट्यगृहात दुर्वास कदम यांच्या हस्ते राजेश खन्ना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम जिंदगी या विषयावर आधारित 5 गाण्यांचं सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर मोहम्मद रफी, मन्ना डे, किशोर कुमार यांनी राजेश खन्नांसाठी गायलेल्या अनेक सदाबहार गीतांचं सादरीकरण झालं. दी ट्रेन, अजनबी, सच्चा झुटा, छैला बाबू, दो रस्ते, आपकी कसम, महबूबा, खामोशी, कटी पतंग, प्रेमनगर, दाग आदी चित्रपटातील 30हून अधिक गाजलेली गीतं सादर करून गायकांनी उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमादरम्यान पडद्यावर राजेश खन्ना यांचे गाजलेले संवाद आणि छायाचित्रांद्वारे उलगडलेला जीवनपट यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. प्राध्यापक सुरेश शुक्ल यांच्या स्वरनिनाद या समूहाच्या वतीनं आणि विकी पाटील यांच्या संगीत संयोजनाखाली मंदार भाटे, यशपाल देवकुळे, वैभव पोतदार, रणजित बुगले, विजय वळिवडे, प्रल्हाद पाटील, मानसी कालेकर, वैदेही जाधव, मंजुषा कुलकर्णी या गायकांनी गीतांचं सादरीकरण केलं. कोल्हापुरात राजेश खन्ना यांचं स्मारक उभं करण्याची संकल्पना कार्यक्रमाचे लेखक सूत्रधार पद्माकर कापसे यांनी मांडली. या कार्यक्रमास अरुंधती महाडिक, वैशाली क्षीरसागर, महापालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे, डॉक्टर सतीश पत्की यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबूराव गुरव यांचं साहित्य अस्सल दर्जाचं असून परिवर्तनाच्या चळवळीला गती देणारं आहे असं प्रतिपादन डॉक्टर अरुण शिंदे यांनी केलं. निर्मिती विचारमंच आणि निर्मिती संवादच्या वतीनं मुखपृष्ठ प्रदर्शनानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन शाहू स्मारक भवन इथं करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. निर्मिती विचारमंच आणि निर्मिती संवादच्या वतीनं शाहू स्मारक इथं प्रकाशित ग्रंथाच्या मुखपृष्ठाचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. यानिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन शाहू स्मारक भवन इथं करण्यात आलंय. यावेळी डॉक्टर बाबूराव गुरव यांचं लेखन या विषयावर बोलताना डॉक्टर अरुण शिंदे यांनी डॉक्टर बाबूराव गुरव यांचं लेखन हे सामान्य माणसाच्या वेदनेला जोडून घेणारं असून सामाजिक न्यायाची भूमिका बजावणारं आहे. तसंच क्रांतिकारी भूमिका घेऊन जनसामान्यांना प्रबोधनवादी बनवणारं आणि अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करणारं साहित्य आहे असं त्यांनी नमूद केलं. यावेळी डॉक्टर संपतराव कर्लेकर, डॉक्टर बाबूराव गुरव, बबन रानगे, प्राचार्य प्रकाश कुंभार, डॉक्टर गिरीश मोरे, सत्यजित कोसंबी उपस्थित होते. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आंतरराष्ट्रीय अपंग टेबल टेनिस स्पर्धेसाठी वैष्णवी सुतार यांची निवड, समाजाकडून भरघोस मदतीची गरज. सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात एकलव्य आणि संजीवन पब्लिक स्कूलची अंतिम फेरीत धडक. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट,
रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे HP चाय, जब दिल चाहे HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे HP चाय. जब दिल चाहे जब दिल चाहे जब दिल चाहे HP चाय, वाकई कुछ खास चाय. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलू आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय.
पण पप्पा माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये हा. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर अडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन अडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर अडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन-AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची.
MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेणी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243 427. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. बँकॉक इथं 2 ऑगस्ट पासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अपंग टेबल टेनिस स्पर्धेसाठी वैष्णवी सुतार यांची निवड झाली आहे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यानं या स्पर्धेसाठी 1.5 लाख रुपयांचा खर्च त्यांना झेपणारा नाही. हात आणि पायातील कमकुवतपणामुळे गेली 15 वर्ष त्या अपंगत्वाशी झुंज देत आहेत. या अपंगत्वावर मात करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. मात्र या पंखांना बळ देण्यासाठी समाजाकडे त्यांनी मदतीची अपेक्षा केली आहे. वैष्णवी विनायक सुतार रविवार पेठेतील माळ गल्लीत राहणारी ही महिला. 15 वर्षापूर्वी तिला हात आणि पायातील कमकुवतपणामुळे अपंगत्व आलं. हा कमकुवतपणा म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार की ज्याच्यावर अजूनही कोणतीच उपचार पद्धती नाही. मात्र तरीही हताश न होता त्यांनी टेबल टेनिसचा सराव सुरूच ठेवला. अपंगत्वाशी 2 हात करत त्यांनी नागपूर, यवतमाळ, दिल्ली, बेंगलोर या ठिकाणच्या स्पर्धेत सुवर्ण आणि रजत पदकांची कमाई केली. आता त्यांची 2 ऑगस्ट पासून बँकॉक इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. या महिलेनं दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मोठ्या कष्टानं या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. आर्थिक स्थिती नसल्यानं तिचं कौशल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार नाही. त्यामुळे समाजानं तिला मदतीचा हात दिला तर ती निश्चित मिळालेल्या संधीचं सोनं करून भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवेल. मात्र आता तिला खरी गरज आहे ती समाजाच्या दातृत्वाची आणि प्रोत्साहनाची. रविवारी दुपारी स्टेशन रोडवर एका कार चालकाचा ताबा सुटल्यानं त्यानं रिक्षासह इंडिका आणि तवेरा कार या वाहनांना जोराची धडक दिली. यात या वाहनांचं मोठं नुकसान झालं असून पोलिसांनी कार चालकाला गाडीसह ताब्यात घेतलंय. कोल्हापूर शहरात वाहनांची प्रचंड कोंडी होतीये. त्यामुळं वारंवार छोटे मोठे अपघात घडतायत. रविवारी दुपारी ताराराणी चौकाकडून शहरात टोयोटा इटिओस या कारमधून नागाळा पार्कात राहणारा आदित्य शीतल मिरजे हा युवक भरधाव येत होता. वटेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर त्याचा कारवरचा ताबा सुटल्यानं कारची एका ॲपे रिक्षाला जोराची धडक बसली. त्यानंतर एका इंडिकाला धडकून ही कार पुढं दाभोळकर कॉर्नरजवळ एका तवेरा गाडीला धडकून थांबली. या धडकेत या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. नागरिकांनी याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना कळवली. पोलिसांनी धडकलेली कार आणि चालक आदित्य मिरजे याला ताब्यात घेतलंय. कोल्हापूर शहरात सध्या चेन स्नॅचिंग, वाहन चोरी आणि भुरट्या चोऱ्यात वाढ झाली आहे. गुन्हेगारी रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या वतीनं रविवारी दुपारी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. मोटरसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना शहरात वारंवार घडतायत. विविध वाहनांचा वापर करून चोऱ्या, मारामारी करणं तसंच विनापरवाना वाहन चालवणं हे प्रकारही वारंवार घडतायत. त्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढीबरोबरच अपघातांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी रविवारी पोलिसांना नाकाबंदीची मोहीम राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस आणि वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबवून वाहनांची कसून तपासणी केली. ज्या वाहनधारकांकडे वाहनाची कागदपत्र आणि परवाने आढळले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विक्रमनगर इथल्या ओढ्यातून वाहत जाणाऱ्या बालकाला वाचवणाऱ्या किरण बाटुंगे याचा शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. मुसळधार पावसामुळे विक्रमनगर इथल्या ओढ्यातून वेगानं पाणी वाहत होतं. पाण्याच्या या प्रवाहात जय्यद पठाण हा 5 वर्षांचा मुलगा वाहून जात असताना एका हातानं अपंग असलेल्या बाटुंगे यांनी त्याला वाचवलं. बाटुंगे यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसाबद्दल अपंग सेनेचे शहर प्रमुख अनिल मिर्जे यांनी सत्कार केला. यावेळी बापू खामकर, दीपक बिडकर, लक्ष्मण धुगरे, अमर सातवेकर, असलम मुल्ला आदी उपस्थित होते. मतिमंद मुलाची विदारक व्यथा मांडणारा कुंपण एक काटेरी पायवाट हा चित्रपट 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला. धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी आज हा चित्रपट पाहिला. अत्यंत भावूक होऊन महिलांनी या चित्रपटासह कलाकारांचं कौतुक केलं. प्रथमेश फिल्म्सच्या वतीनं कुंपण एक काटेरी पायवाट या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. एका मतिमंद मुलाची पौगंडावस्थेतील व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. आज धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांनी हा चित्रपट पाहिला. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी संस्थेच्या महिलांसाठी या शोचं आयोजन केलं होतं. अरुंधती महाडिक यांनी भेट देऊन कलाकारांचं कौतुक केलं. अत्यंत भावूक होऊन महिलांनी या चित्रपटाला दाद दिली. पिक्चर बघून इतकं बरं वाटलं की माझ्या घरात सुद्धा माझी पुतणी ती अशी अपंगच आहे. त्यामुळे तिच्यावरून मला हा पिक्चर इतका आवडला की सर्वांनी त्याचं काहीतरी हे घ्यावं. म्हणजे लहान अपंग असणाऱ्याला आपण असं ढकलून देऊ नये, त्याच्याशी काहीतरी हे करावं. मला त्या मुलीवरनं इतकं हे वाटलं त्या मुलाचं की खूप त्यानं छान काम केलं. म्हणजे अगदी तो चालता बोलता असून सुद्धा त्याला इतकं छान काम जमलं. त्यामुळे सगळ्यांनी त्याचं हे करावं, कौतुक करावं अगदी, आणि आपल्या संस्थेतर्फे त्याला एक सत्कार करावा मोठा. भागीरथी संस्थेमार्फत कुंपण हा पिक्चर दाखवला. फार अगदी सुंदर, समाजाला बरंचसं काहीतरी घेण्यासारखं आहे. मतिमंद मुलांना किंवा लोकांना आपण म्हणजे त्यांची प्रतिक्रिया बघून समजावून घ्यायला पाहिजे. शक्यतो ते आपलं अनुकरण करतात, त्याच्यामुळं आपण वागताना त्यांच्यासमोर अगदी योग्यच वागायला पाहिजे, म्हणजे ती मुलं सुधारतील. या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन संजय टिपुगडे यांचं आहे. संगीत आणि नृत्याची जबाबदारी चंद्रशेखर धनवाडे, छायाचित्रण जयदीप निगवेकर, तर निर्मिती व्यवस्था विजय माळी यांनी सांभाळली आहे. ग्रामीण भागातील युवकांनी एकत्र येऊन अत्यंत समस्या झेलत हा चित्रपट तयार केलाय. प्रकाश धोत्रे, संजय तोडकर, पूनम जाधव, मंजू खेत्री, चंद्रशेखर जनवाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भागीरथी महिला संस्थेच्या 200हून अधिक महिला सदस्यांनी हा चित्रपट पाहिला. जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या वतीनं आयोजित रस्सीखेच स्पर्धेत नवदुर्गा स्पोर्ट्सनं खुल्या गटात अजिंक्यपद पटकावलं. विविध वयोगटातील या स्पर्धेत जिल्ह्यातील 200हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या वतीनं विविध वयोगटातील रस्सीखेच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. यात खुल्या गटामध्ये नवदुर्गा स्पोर्ट्सनं प्रथम क्रमांक पटकावला. भीमसेन सँडो आणि सँडो स्पोर्ट्स अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले. ज्युनियर गटात वडगावच्या आदर्श गुरुकुल संघानं तर 19 वर्ष वयोगटापर्यंतच्या गटात शिरोळच्या सँडो स्पोर्ट्सनं पहिला क्रमांक पटकावला. राधानगरी तालुका वरिष्ठ गटात पहिल्या स्थानावर राहिला, तर भुदरगड तालुक्यानं दुसरा क्रमांक पटकावला. जिल्ह्यातील 200हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पंच म्हणून दीपक पाटील, चंद्रकांत पुजारी, संजय खोत, शिरीष माळी, आशा पाटील यांनी काम पाहिलं. सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात एकलव्य आणि संजीवन पब्लिक स्कूल या संघांनी अंतिम फेरी गाठली. मंगळवारी या 2 संघात अंतिम लढत होणार आहे. सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात संजीवन पब्लिक स्कूल, फोर्ट इंटरनॅशनल, एकलव्य पब्लिक स्कूल आणि संजीवन विद्यालयानं उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवला. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात संजीवन पब्लिकनं फोर्ट इंटरनॅशनल स्कूलचा टाय ब्रेकरवर 2-1 अशा गोल फरकानं पराभव केला. संजीवनकडून शुभम पाटील, गणेश शिंदे यांनी गोल नोंदवले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात एकलव्य पब्लिक स्कूलनं संजीवन विद्यालयाला 2-0 असं एकतर्फी नमवलं. एकलव्यकडून आदित्य पवार, राजवर्धन साळोखे यांनी गोल केले. मंगळवारी एकलव्य आणि संजीवन यांच्यात अंतिम लढत होणार आहे. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं दारासमोरील विद्युत डीपीच्या अर्थिंग वायरला स्पर्श होऊन पांडुरंग कुसाळे यांच्या म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे कुसाळे यांचं 50,000 रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाठी, पोलीस पाटील हिंदूराव जाधव, महावितरणचे कनिष्ठ अभियंता PM कांबळे यांनी केला. आणि आता पाहूयात आजचे सोन्या चांदीचे दर.
शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या सुशोभीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत शिवसेनेनं पाडलं काम बंद. इचलकरंजी शहराच्या चौकाचौकात बेकायदेशीर डिजिटल फलकांची भाऊ गर्दी, नगरपालिका प्रशासनाचं सोयीस्कर दुर्लक्ष. नवीन परिपत्रकातील जाचक अटींच्या निषेधार्थ जिल्हा परिषद ठेकेदारांनी टाकला काम वाटप समितीच्या बैठकीवर बहिष्कार. आणि उत्पादन साहित्याच्या वाढीव किमतीमुळे गणेश मूर्तींच्या दरात वाढ होण्याची शक्यता. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. नमस्कार.